नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जानू व विश्वा करणार आता पळून जाऊन लग्न, तर जयंतला खरं सत्य समजणार की जानू जिवंत आहे. तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया नेमकं काय घडतं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता जयंत कानितकरला पूर्णपणे डाऊट असतो विश्वावरती की त्याची बायको म्हणजेच जान्हवीला विश्वानेच गायब केलेला आहे आणि त्याच्या घरची जी कोणती व्यक्ती आहे ना तिला मला शोधून काढलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की हा जयंत चक्क आता विश्वाच्या घरी जेवणासाठी जातो. पण तुम्हाला माहितीच आहे की जे काही जयंत आणि विश्वामध्ये वाद चालू असतात त्याच्यामुळे ते विश्वाला अजिबात देखील आवडत नसतं. तर एकीकडे आता ही सगळी बातमी कळाल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की विश्वाची आई देखील ही सगळी बातमी जानूला सांगते आणि त्याच वेळेस मात्र जानू घाबरून जाते की आता करायचं काय. ती म्हणते की इथून पळ काढल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे जानू ठरवते की आपण जर इथून पळून गेलो तरच आपल्याला काही ना काही पर्याय भेटेल, नाहीतर जर मी जयंतला सापडली तर हा जयंत मला परत घेऊन जाईल आणि परत मला त्या घरामध्ये बंद करेल आणि परत माझ्यावरती वाटेल तसले अत्याचार करायला देखील मागे पुढे बघणार नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे की आधीच आपली बिचारी जानू खूप सारी घाबरून गेलेली असते, त्याच्यामुळे तिला कळत नसतं की नेमकं तिने काय केलं पाहिजे. बिचारा विश्वाच्या डोक्यात एकच सारखं डाऊट येत असतो की त्याला वाटत असतं की काही जरी झालं ना तरी ह्या जयंत कानितकर सोबतचा मला पूर्णपणे व्यवहार थांबवायचा आहे. कारण की या माणसामुळे माझी चांगली मैत्रीण गेली तरी ह्या निर्लज्ज माणसाला थोडी देखील अक्कल नाही, तरी देखील याला सारखं सारखं आमच्याच घरी यायचं आणि सारखं त्या जानूचंच नाव काढायचं आहे. कारण की जानूची नाव काढायची देखील याची लायकी नाही आहे. कारण की काय होती माझी जानू आणि ह्या हरामखोरांनी काय बनवून टाकलं तिला. कारण की ह्याच्यामुळेच माझी मैत्रीण आज ह्या जगामध्ये राहिली नाही असं सारखं विश्वाला वाटत असतं. आणि विश्वाला जयंतचा सारखा राग देखील येत असतो आणि हे सगळं येणं साहजिकच असतं. पण बिचारा सईला एक गोष्ट चांगली वाटत असते की आता विश्वाच्या मनातून हळूहळू जानूचं प्रेम कमी होत चाललेलं आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की एखाद्या व्यक्तीने एखाद्या जर व्यक्तीवरती प्रेम केलं तर प्रेमाला शब्दच नाही आणि मोल देखील नाही विश्वाच्या. कारण की विश्वाला सारखं जानूबद्दल एवढं प्रेम होतं की विश्वाचं आणि जानूचं जर लग्न झालंच असतं तेव्हा तर आता त्यांचं आयुष्य खूप सुखात चाललं असतं. पण जाऊ द्या, नियतीच्या हातात ही गोष्ट नव्हती. पण आता पुढे भयानक गोष्ट अशी घडणार आहे की सईला वाटत असतं की तिच्या आयुष्यात आता सगळं काही चांगलंच होईल. कारण की तिची मैत्रीण असती ना तनू, म्हणजेच तीच आता खरंच सगळ्यात मोठं तिच्या आयुष्याचा अडथळा ठरणार आहे. कारण की बिचाऱ्या आपल्या जानूच्या मनात तर काहीच नसतं की तिला विश्वासोबत लग्न करायचं असं वगैरे, पण तिला कळतं की विश्वाचं तिच्यावरती खूप सारं प्रेम होतं. त्याच्यामुळे आता जानू ठरवते की काही जरी झालं तरी मला विश्वाला भेटलं पाहिजे आणि त्याला सगळं सत्य सांगितलं पाहिजे. आणि जर एवढे दिवस जर मी याच्यापासून सत्य लपून ठेवलं तर परत बिचारा त्यालाच खूप सारं वाईट वाटेल. त्याच्यामुळे जानू ठरवते की काही जरी झालं ना तरी मी आता विश्वाला भेटणार आणि सगळं सत्य सांगूनच टाकणार. पण तुम्ही पाहिलंच असेल की तिचा कित्येक वेळा तरी योगायोग आला पण त्या दोघांची भेट होऊ शकली नाही. कारण की जानूला एका गोष्टीची भीती वाटत असते की मी जर विश्वाला भेटले तर विश्वा मला काय काय प्रश्न विचारेल आणि मी त्याला कोणत्या प्रश्नाचं मन उत्तर देऊ. तिला कळत नसतं की नेमकं मी माझं सगळं काय एक्सप्लेनेशन त्याच्यासमोर करू कसं काय. तिला खूप सारे टेन्शन येत असतं. पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जानूच्या पाठीमागे खंबीरपणे उभं कोणीच नसतं सध्या. पण तिला माहीत असतं की विश्वाला जर मी सत्य सांगितलं तर विश्वा मला नक्की साथ देईल. तर आता जयंत आणि जानू हे दोघंजण देखील एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत. म्हणजेच आता भयानक गोष्ट ही घडते की ज्यावेळेस तुम्ही पाहिलंच असेल की जयंत कानितकर ज्यावेळेस मात्र विश्वाच्या घरी जातो त्यावेळेस मात्र जयंतला डाऊट असतो की त्यांच्या घरी जी काम करणारी व्यक्ती आहे ना ती माझी जानूच असणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या संतोषने जो काही मूर्खपणा करून ठेवलेला असतो की जानूच्या आवाजामध्ये जे काही रेकॉर्डिंग बनवून पाठवलेलं असतं जयंतला, त्याच्यामुळे जयंतला वाटत असतं की जानू ह्या जगात जिवंत आहे. नाहीतर जयंतला आधीच वाटलं होतं की जानू ह्या जगामध्ये जिवंत नाही आहे म्हणून. पण हे सगळं आपल्या संतोषमुळं झालेलं आहे. आणि हा हरामखोर संतोष किती महामूर्ख आहे तुम्हाला चांगलंच कळालं देखील असेल. कारण की याने किती आतापर्यंत चुका केल्या पण ह्याच्या चुकांमुळे आता खूप मोठा पुढे घोटाळा होणार आहे. कारण की आता चक्क जानूला खूप मोठा धोका निर्माण होणार आहे जयंतपासून. तर जयंत ज्यावेळेस मात्र विश्वाच्या घरी जातो त्यावेळेस मात्र त्यांची भेट होत नाही. कारण की त्या ठिकाणून जानू आपली पळ काढते. कारण की तिला काहीतरी लागलेलं असतं आणि ती म्हणते की मला एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला जायचं आहे. आणि तिथे देखील आता जानू आणि जयंतची भेट होत नाही. पण आता जानूच्या लक्षात एक गोष्ट येते की जयंत कानितकर जर मला शोधत असेल तर त्याला खात्री आहे की मी अजूनपर्यंत जिवंत आहे आणि मी जर एकदा का त्याला सापडली तर माझ्या आयुष्याचं काही खरं नाही. कारण की मी जी काय आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता याचा काहीच फायदा होणार नाही. कारण की हा जयंत कसा आहे तिला चांगलं समजलेलं असतं आणि ती ठरवते की काही जरी झालं तरी मी आता ह्या जयंतकडे परत जाणार नाही. कारण की तुम्हाला माहितीच आहे की बिचाऱ्या जयंतची प्रेम करण्याची पद्धत चुकीची नाही आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे त्याचं देखील जीवापाड प्रेम असतं जानूवरती. पण तो माणूस एवढा सायको असतो ना की
त्याच्यासोबत कोणीच संसार करायला तयार होणार नाही, कारण की तुम्हाला माहीतच आहे की ह्याने आत्तापर्यंत आपल्या जानूला किती वेळा प्रेशरमध्ये आणि टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला होता. पण बिचाऱ्याचं प्रेम देखील तेवढंच आहे, पण त्याची प्रेम करण्याची पद्धत चुकते, त्याच्यामुळे त्याच्यासोबत जानू राहण्यासाठी नकार देत असते. भलेही त्याच्याकडे पैसा, श्रीमंती, प्रॉपर्टी सगळं काय आहे, पण आता हे सगळं उपयोगी नाही येणार, कारण की आता पुढे जाऊन तुम्हाला कळेलच की हा जयंत पूर्णपणे वेडा होऊन जातो, कारण की जानूच्या प्रेमापोटी ह्या बिचाऱ्याच्या आयुष्याची पूर्ण वाट लागून जाते. पण हे सगळं त्याने स्वतःच्या हातानेच करून घेतलेलं असतं. तर पुढे आता शेवटी आता जानूकडे पर्याय उरत नाही की तिला आता सगळं सत्य सांगूनच टाकावं लागतं. म्हणजेच तिला आता फायनली ऑप्शन नसतो की तिला वाटतं की आता मी विश्वाला भेटते, जे काय होईल ते मी पुढे बघते. तर आता तुम्ही पुढे बघसालच की विश्वाचा आणि सईचा आता एंगेजमेंटचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाच्या अगोदरच जानू म्हणते की मी विश्वाला सत्य सांगून टाकते. परत तिच्या मनात विचार येतो की त्यांचा एंगेजमेंटचा कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर सांगते. त्यांच्या आयुष्यात एवढा आनंदाचा क्षण आहे आणि माझ्यामुळे काही प्रॉब्लेम नको असं जानूला वाटत असतं. पण आता घडतं सगळं काही भलतंच, कारण की तुम्हाला माहितीच आहे की सईच्या आणि आपल्या जानूची चांगली घट्ट मैत्री असते. त्याच्यामुळे आता हळूहळू त्या दोघीजणी एकमेकींच्या चांगल्याच मैत्रिणी बनलेल्या असतात. आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की ललिता देखील एवढी चांगली असते की चक्क ती जानूला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळत असते आणि म्हणत असते की तू काळजी करू नको तनू, हे घर देखील तुझंच आहे, त्याच्यामुळे तुला वाटेल तसं राहायचं, वाटेल तसं सगळं काय करायचं आणि विश्वाच्या लग्नात सगळ्यात मोठी म्हणजे तुझी जबाबदारी आहे, कारण की हे सगळं तूच बघायचं, कारण की मला हे सगळं पाहता येणार नाही आणि ही तर नवरी बाई आहे सई, त्याच्यामुळे ती तर काही काम करेल असं मला वाटत नाही. तर त्यावेळेस मात्र तनू म्हणते की तुम्ही काकू काहीच काळजी करू नका, सगळं काही मी व्यवस्थितपणे पार पाडेल. आणि मित्रांनो घडतं त्याच वेळेस आणि कदाचित देवानेच लिहिलेलं असेल त्या दोघांची भेट घडवणं आणि त्याच ठिकाणी मात्र जानूची आणि विश्वाची भेट होते. आणि ज्या क्षणी त्यांची भेट होते त्यावेळेस मात्र विश्वाच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होतं, कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून दूर गेली असेल आणि ती कितीतरी दिवसानंतर समोर आल्याच्या नंतर काय होईल तुम्हाला देखील चांगलंच कळतंय. तर त्याच वेळेस मात्र बिचारा विश्वा रडायला लागतो. विश्वाला नेमकं कळतच नाही की आता मी जानूला काय बोलू आणि तिला कशा प्रकारे एक्सप्लेन करू की मला काय वाटतंय, कारण की तुम्हाला माहितीच आहे की बिचाऱ्या विश्वाचं आयुष्य तेव्हाच तुटलं होतं ज्यावेळेस मात्र जानूचं आणि जयंतचं लग्न झालं होतं. तरी देखील बिचारा विश्वा आपला एकतर्फी प्रेम करत जानूवरती किती दिवस झुरत होता. त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये सई आली, पण तरी देखील विश्वाने जसं जानूवरती प्रेम केलं तसं सईवरती केलं देखील नाहीये. पण तरी देखील मात्र विश्वाला अजून देखील तो पूर्णपणे तिला विसरू शकत नव्हता. आणि आता समोर बघतोय तर काय, त्याची जानू आली, त्याला आनंद तर एवढा झालेला असतो की सांगायलाच नको, कारण की त्याला स्वतःवरती विश्वास बसत नसतो की खरंच माझ्यासमोर जानू उभी आहे का काय. त्याच्यामुळे आता विश्वाला कळत नसतं की काय करावं. तर आता विश्वा म्हणतो की जानूला, जानू कुठे होतीस तू, अशा अचानक गायब झाली, तुला काय वाटलं का नाही, तू असं का केलं, तू एकदा तरी मला कॉल करून सांगायचं की तुझ्या आयुष्यामध्ये काय संकट आहे, काय टेन्शन आहे. हे सगळं मात्र बिचारा आपला विश्वा प्रेमाच्या पोटी विचारत असतो. पण विश्वाला माहीत नसतं की आता ज्यावेळेस जानू जे काही सांगेल ते ऐकून त्याच्या देखील पायाखालची जमीन सरकेल, कारण की जानू हे काय विश्वाला सगळं सत्य सांगते आणि म्हणते की जयंतने कशा प्रकारे तिच्या भावासोबत, तिच्यासोबत, आजीसोबत काय काय केलं हे सगळं सत्य कळाल्याच्या नंतर विश्वाच्या पायाखालची माती सरकते. विश्वाला एवढा राग येतो जयंत कानिटकरचा, कारण की तुम्ही पाहिलंच असेल की ते एक बिझनेस पार्टनर असतात. पण काही जरी झालं तरी आता विश्वा ठरवतो की ह्या माणसासोबत बिझनेसच काय, ह्याच्यासोबत काहीच करायचं नाही आणि ज्याने जानूला त्रास दिला ना तिला मी न्याय भेटवूनच देणार. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जयंतचं जरी जानूवरती प्रेम असेल तरी पण ती पद्धत पूर्णपणे चुकीची होती आणि त्याच गोष्टीचा आता सगळ्यात मोठा फायदा विश्वा घेणार आहे. कारण की विश्वा म्हणतो की जयंत कानिटकर, आता तुझ्या पापाचा घडा भरला, आता मी तुला सोडणार नाही. तर आता पुढे तुम्ही बघतालच की आता ज्यावेळेस मात्र विश्वाला सगळं सत्य समजतो त्यावेळेस मात्र विश्वा हा त्याच ठिकाणी शब्द देतो की जानू तू काळजी करू नको. त्या जयंत कानिटकरचा खेळ संपला, कारण की त्या जयंत कानिटकरने खूप चुकीचं पाऊल उचललं होतं, त्याच्यामुळे तुला आत्महत्या करावी लागली. तर त्या हरामखोरला तर मी सोडणार नाही. त्याच्यामुळे आता विश्वा आणि जयंत ह्या दोघांमध्ये जोराचं तुफानवी भांडण होणार. तर एकीकडे तुम्ही बघसालच की आता जयंतला पूर्णपणे वेड लागलेलं असतं, कारण की त्याला कळतच नसतं की आता त्याचा जगून फायदाच काय त्याला वाटत असतं. कारण की त्याला वाटत असतं की मी एवढं जानूवरती प्रेम केलं, माझं एवढं प्रेम होतं आणि जानू अचानक मला का सोडून गेली. पण त्याची प्रेम करण्याची पद्धत खूप चुकीची होती, कारण की तो सारखा सतत डाऊट घेत असतो, सारखं जानूने काहीतरी केलं होतं, मॅड कोण. तुम्ही पाहिलंच असेल की बेचाऱ्या जानूला खूप सारं टॉर्चर करत असतो आणि त्याच्याचमुळे मात्र त्यांचं बाळ देखील गेलं होतं आणि त्याच्यामुळे नंतर तर जानू पूर्णपणे आपली खचूनच गेली होती. पण आता बिचारा जानूच्या आयुष्यामध्ये एवढी सगळी संकटं आली ती फक्त ह्या जयंतमुळेच आली, पण त्याने प्रेम काही कमी केलं नव्हतं. पण आता हे सगळं झालं तरी तुम्ही पुढे बघचाल की आता विश्वाला देखील जानूवरती प्रेम असतं, तुम्हाला माहीतच आहे. आता विश्वा देखील पुढे ह्या जयंतचा बदला तर घ्यायचं ठरवतोच, पण जयंतला देखील कळतं की जानू जिवंत आहे आणि ती देखील आता विश्वाकडे आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये तुफानी भांडण होतं. तर पुढे आता तुम्ही बघसाल की जयंत म्हणतो की विश्वा
तुला काय पाहिजे ते मी देतो, पण तू मला माझी जानू परत मिळवून दे. पण आता तुम्ही पुढे पाहसालच की विश्वा ठरवतो की जर ह्याच्या तावडीमध्ये परत माझी जानू गेली तर तिच्या आयुष्याची बर्बादी होणार. आणि आता तुम्ही पाहिलंच असेल की अजूनपर्यंत विश्वाचं लग्न झालेलं नसतं, त्याच्यामुळे विश्वा म्हणतो की माझ्या आयुष्यात परत ही संधी आली त्याच्यामुळे मी सोडणार आहे. तर विश्वा आणि जानू ठरवतात की ते पळून जाऊन लग्न करणार, पण जानू ह्या लग्नाला नकार देत असते. जानू म्हणत असते की विश्वा तू सईसोबतच लग्न कर. तुम्हाला माहितीच आहे की विश्वाचं जानूवरती खूप सारं प्रेम होतं, पण आता त्यालाकडे देखील पर्याय नसतो की त्याला वाटतं की जर माझ्या मैत्रिणीच्या आयुष्याचं परत काय बरं वाईट झालं आणि ते जर आता माझ्याकडे सगळं काही मला माहीत असून झालं तर खूप चुकीचं होईल. तर आता विश्वाला कळत नसतं की नेमकी त्याने प्रेमाच्या साईडने ही सगळी मदत करावी की नेमकं काय करावं. तर बिचाऱ्या सईचं काय मित्रांनो, विश्वाने आणि जर जानूने पळून जाऊन लग्न केलं तर बिचाऱ्या सईचं काय होईल. तिने तर अख्खा आयुष्य विश्वासाठी तिने त्या घरामध्ये घालवलं आणि ती तर एकतर्फच सगळं काय विश्वावरती प्रेम करते. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, विश्वाने जो काय हा निर्णय घेतलाय जानूसोबत पळून जाऊन लग्न करायचा, तो बरोबर आहे का चुकीचं हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर विश्वाने जर जानूसोबत लग्न केलं तर काही लोकांना आनंदच होईल, पण काही लोकांना वाईट देखील वाटेल की मग बिचाऱ्या सईचं काय. तर नेमकं तुमचं काय मत आहे. जर परत आपली जानू ह्या महामूर्ख जयंतकडे गेली तर जयंत परत जानूला टॉर्चर केल्याशिवाय सोडणार नाही. त्याच्यामुळे तुमचं मत काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, ही मालिका तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. अशा संपूर्ण अपडेट तुम्हाला डेली पाहता येतील, फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.